नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी साक्षी आणि आजचा आपला विषय आहे क्रॉस मतदानाचा अनेकांना बसणार फटका। गेली महिनाभर सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीत महायुती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पायाला भिंगरी बांधून आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला। उमेदवार हे नेत्यांच्या सभा, मिसळपे चर्चा, कोपरा सभा घेत जेवढं शक्य होईल तेवढा मतदारांसमोर जाऊन पॅनलचा प्रचार केला। दरम्यान पहिल्यांदा 4 प्रभागाचा एक प्रभाग झाल्याने इच्छुकांची बंडखोरी, नाराजी होणार हे निश्चितच होतं। तरी सुद्धा थोड्या प्रमाणात का होईना दोन्ही पक्षांनाही बंडखोरी, नाराजी कमी करण्यात यश आल्याचं पाहावयास मिळालं। मात्र प्रचार हा 4ही उमेदवारांचे करायचे, पॅनललाच मतदान करायला सांगायचे असे स्पष्ट आदेश नेत्यांकडून देण्यात आले। तुमचं बोला, बाकी तिघांचं आमचं आम्ही बघू। तू आमच्या प्रभागातला आहेस, आमचा ओळखीचा आहेस, तुला मतदान करणार, बाकीचं आम्हाला सांगू नका असे स्पष्ट उत्तर मिळत असल्याचं पाहावयास मिळालं। उमेदवार कितीही संपूर्ण पॅनलला मतदान करा, युतीला, आघाडीला करा म्हणत असला तरी मतदारांकडून तेवढा प्रतिसाद नसल्याचं दिसलं। त्यामुळे क्रॉस मतदान होणार हे निश्चित आहे। त्यातच शरद पवार गट, आंबेडकर गट, आम आदमी पार्टी यांची झालेली तिसरी आघाडी, जनसुराज्य पक्ष या पक्षांकडून उभारलेल्या उमेदवारांनी प्रचारात घेतलेली आघाडी पाहता याचाही फटका युती किंवा आघाडीच्या उमेदवारांना बसू शकतो। त्यामुळे क्वचितच काही प्रभागात संपूर्ण पॅनल निवडून येईल, नाहीतर प्रत्येक प्रभागात क्रॉस मतदान होणार असं चित्र आहे। आज मतदान पार पडले असून एवढ्या मोठ्या प्रभागात उमेदवारांची पळताबोळ झालेली पाहायला मिळत आहे। मतदार हा जागरूक असतो, त्याला माहित असतं कोणाला मतदान करायचं। यामुळे संपूर्ण उमेदवारांना मतदान हे पॅनलचं होईल की क्रॉस पद्धतीने होईल हे शुक्रवारी 16 जानेवारीला निकाला दिवशी स्पष्ट होईलच। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।